नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वनरक्षक पदाची शारीरिक परीक्षा देऊन परतत असणाऱ्या 32 शिराळा इथल्या 24 वर्षीय विकर्ण नंदकुमार मस्कर याला चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने याचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाक्याजवळ रविवारी रात्री झाला. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा इथला विकर्ण नंदकुमार मस्कर या युवकाने वडील नसतानाही परिस्थितीवर मात करत बीएससी पदवी संपादन केली होती. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याच्या जिद्दीने अथक परिश्रम करत विकर्ण याने अभ्यास केला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या वनरक्षक परीक्षेत तो पास झाला. रविवारी सकाळी त्याची कोल्हापूर इथं शारीरिक चाचणी होती. यासाठी गावातून तो सकाळी मोटरसायकल क्रमांक MH10CE 6657 वरून कोल्हापूर इथे गेला. तो गावाकडे परतत असताना पुण्याकडे जाणाऱ्या चारचाकी मोटरसायकल क्रमांक MH13EC 3063 या विकर्णच्या दुचाकीला धक्का लागला. त्याची सॅक मोटारीच्या आरशाला अडकली आणि मोटरसायकलसह महामार्गावर फरफटत जाऊन तो आपटला. त्याचे डोके रस्त्यावर जोराने आपटल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकर्णला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून कोल्हापूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती. त्याच्या मागे आई, 4 बहिणी असा परिवार आहे.